म्हटला होता, तुमच्याकडे वॅकन्सी आहे का? हो आहे ना, जॉब वॅकन्सी माझ्याकडे. अशा तऱ्हेने आर्याची नवी सुरुवात झाली होती. नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द तिच्या मनात होती. 2-4 महिने होऊन गेले, वर्क फ्रॉम होम चालू होते. पण त्या काळात सुद्धा आर्याचे चांगले सिलेक्शन झाले होते. हे सगळे बघून मॅमने आर्याला वर्क फ्रॉम ऑफिसची ऑफर दिली. मग काय, आर्याने घरच्यांसोबत बोलून मुंबईला यायचं ठरवलं आणि हा प्रवास सुरू झाला. नवीन जागा राहायला जागाही नव्हती. मग आर्याने ऑफिसमध्ये जायचं ठरवलं. सकाळी काम करणार, मग रात्री सगळं करून आवडून तिथे झोपायचं. मॅम आणि टीचरचे अंतर कमी होत चालू होते. एकमेकांना समजून घेत होते. असंच 1 महिना निघून गेले. त्यानंतर ऑफिसमध्ये एंट्री झाली होती. माझं नाव आर्या. तुम्ही कधीपासून काम? मला 1 महिना झालाय. असंच खेळत एकमेकांना समजून दोघेही रेकमेंड जोराने करत होते. पण वातावरण पहिल्यासारखं काही उरले नव्हते. एकमेकांच्या पुढे जायची कुजबूज दिव्याच्या मध्ये विष काढून होती. आर्या त्या मागे कसे खेचायचे याचे प्लॅन्स दिव्या आता करू लागले. जे कधी कधी घडले नव्हते ते सुद्धा मॅमच्या कानी पोचू लागले. मॅमना आपल्या बाजूने करून घेतलं. आय डोंट थिंक सो आर्या असं काय करते. मी तिला चांगली ओळखते. नाही मॅम, तुम्हाला नाही माहिती कशी करते. ओके, आय डोंट एंटर. काही महिन्यानंतर दिव्या, मी असं ठरवलंय की आपण एक ट्रायल टीम लीडर अनाऊन्स करायचा. दोघींमध्ये कॉम्पिटिशन वाढायला लागले. दिव्याने पॉलिटिक्स स्टार्ट केली. ती मॅमकडे जाऊन मॅमना ब्रेन वॉश करायची. चुकीचे विचार मनात टाकून भरकवत होती. आणि थोड्याच दिवसानंतर दिव्या, मी हे ठरवलंय की दिव्याला आधी ट्रायल टीम लीडर अनाऊन्स करू. दिव्याने स्वतःची टीम तयार करण्याचा निश्चय केला. त्यानुसार तिने तिच्या टीमसाठी हायरिंग स्टार्ट केली व काही महिन्यातच तिची टीम तयार झाली. तुला काय डाऊट असेल तर माझ्याकडे मी तुला सगळं सांगून टाकेन आणि माझ्या का डिटेल्स तिथे आणि तुला ह्या कामाचं नाही. ओके बाय. नवीन आणणे एम्प्लॉईज सिनियरची रिस्पेक्ट करत नव्हते. कारण त्यांच्या मनात आधीच घडून ठेवले होते की दिव्याशिवाय दुसरं कोणीही कॅपेबल नाही. यामुळे आर्यावर न्यू एम्प्लॉईज सुद्धा उद्धटपणे वागत होते. आर्या न्यू एम्प्लॉईज सोबत बोलतात. रेझ्युम एडिट झाली का? हो आर्या, तू ना माझ्या एम्प्लॉईजला डिस्टर्ब नको करू. मी माझं बघून येईल आणि स्वतःचं काम स्वतःच करेन. त्याला नको सांगूस. स्वतःला तर काय येत नाही, आम्हाला शिकवायला आले. झालेले हे अपमान बघून आर्याने ठरवलं की आता बंद झालं, आपली पण एक टीम असावी. तसं तिने प्रिपरेशन स्टार्ट केलं. दिव्या काय करते, कसं ती टीम हँडलिंग करते याचं बारीक निरीक्षण करू लागले. आणि काही महिन्यात तिने एक मुलगी तिच्या अंगावर घेतली. आर्या प्रीतीला काम देते. प्रीती, मला रिपोर्ट संध्याकाळपर्यंत सबमिट कर. ओके मॅम. आणि काही दिवसानंतर दोघींना कॅबिनमध्ये मॅम बोलवली. आर्या, दिव्या, मॅम. मी खूप दिवस ऑब्झर्व केलंय. दिव्या, तुझ्या टीम मधले एम्प्लॉईज सारखे लेफ्ट होत आहे. सो मी डिसाईड केलंय की किशोरला मी आर्याच्या टीम मध्ये टाकून बघेन. ठीक आहे. चालेल ना तुला? मी प्रीतीला पण या, किशोरला पण या, सगळ्यांनाच देऊन टाका ना हिला. ते चाललंय. दिव्या, सोळा मला मी चाललंय. हे दिव्याला काही बघवलं नाही. मग तिने एक गट रचला. तिने प्रीतीच्या मनात आर्याबद्दल विष काढायला सुरुवात केली. ती कशी वाईट आहे हे दाखवून दिलं. आणि अखेर प्रीती सुद्धा जॉब सोडून गेली. आणि आर्या आता पुन्हा एकदा एकटी बनली. आर्या गार्डन मध्ये जाते. मी एवढं ट्राय केलं, टीम बनवली, दिवस रात्र मेहनत केली, तरी माझ्या प्रयत्नांना अपयश का? शांत झालेली आर्या आता पुन्हा विचार करू लागली.
नक्की माझी चूक तरी काय, कुठे झाली माझी चूक, कुठे कमी पडली ती, आणि तिने कसं काय माझ्या टीमला डायव्हर्ट केलं, या सगळ्यांचा विचार ती करू लागली. चेहऱ्यावर एकाच वेळी अनेक भाव उमटू लागले. मग शेवटी तिने ठरवले की आता आपल्याला काय करायचं आहे. मागच्या चुकांमध्ये तिने जी आपली टीम गमावली होती ती चुका तिने शोधून काढल्या, त्यावर तिने काम केले. स्वतःला अजून कसं डेव्हलप करता येईल यावर विचार केला. कामावरती तशी फोकस होती, पण आता अजून जिद्दीने काम करायला लागले आणि अखेर तिच्या मेहनतीला फळ दिलं घेतले. तिने तिची टीम तयार केली, त्यांना ट्रेनिंग दिली, त्यांना काबिल बनवले आणि एक चांगलं टीम लीडर कसं असतं हे सगळ्यांना दाखवून दिलं. आर्याचं परफॉर्मन्स बघून मॅम खुश झाल्या. तिची मेहनत शेवटी रंगास आली. मॅमने तिचा मग ऑफिशियली टीएल अनाऊन्स केली. या सगळ्यावर चिडून दिव्या शेवटी जॉब सोडून गेली आणि प्रियाला आर्याची साथ दिला. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मागे नाही हटायचं, खचायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहायचं. यश नक्की भेटणार.